राज्याचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत। मात्र हे हिवाळी अधिवेशनाचा जो कालावधी आहे ते कालावधीवर बरेचसे आक्षेप घेण्यात येत आहेत, कारण हे अधिवेशन फक्त 22 ते 29 डिसेंबर दरम्यान मुंबईमध्ये होणार आहे। वास्तविक पाहता अधिवेशन फक्त 5 दिवसांचंच असणार आणि एवढ्या कमी कालावधीत जनतेच्या प्रश्नांवर, त्यांच्या समस्यांवर किंवा एखाद्या योजनेवर चर्चा करणार तरी कशी, हा सवाल उपस्थित होतोय। त्यातच आपण बघतोय कित्येक काळ कामकाज समितीच्या बैठकीनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर सुद्धा या संदर्भात ताशेरे ओढलेत। पुरवणी मागण्या मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यावर केवळ 1 दिवस चर्चा होणार आहे। त्यानंतर जवळपास 31 विधेयकं मांडली जाणार आहेत। यावर चर्चा नेमकी कधी होणार असे देखील फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवावा आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावं अशी आता मागणी केली जाते। कारण दुसरीकडे आपण बघतो इतक्या कमी कालावधीत अधिवेशन होतं, त्यामुळे आपण बघतो जनतेच्या ज्या सर्वसामान्यांच्या समस्या सोडवल्या जाणार कशा। एकीकडे हे सगळे नेते मंडळी राजकारणात व्यस्त आहेत, मात्र सामान्य जनता आपण बघतो त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यामध्ये त्रस्त असल्याचंच बघायला मिळतं। आणि या समस्या सोडवण्यासाठी खरंच राजकारणी किती उत्सुक आहे अधिवेशनाच्या कालावधीवरनं समोर येत आहे। का नेमकं सर्वसामान्यांचं म्हणणे आपण थेट जाणून घेणार आहोत। कल्पना नळसकर आपल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे जाऊया थेट नागपूरला। कल्पना, आपण बघतोय सुरुवातीला तर नागपूरकर खूप उत्साही होते, कारण आपण बघतोय हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये भरणार म्हणून प्रत्येक जण उत्सुक होता। अगदी नागपूरमध्ये बऱ्यापैकी तयारीला सुरुवात सुद्धा झाली होती, मात्र अचानक हे नागपूरचं अधिवेशन आपण बघतो आता मुंबईत करण्यावर भर देण्यात आला। अर्थात मुंबईत तर जाहीर झालं अधिवेशन, पण त्याचा अधिवेशनाच्या कालावधीबाबत सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण इतक्या कमी कालावधीमध्ये जनतेच्या समस्या खरंच सोडवल्या जाणार का, हा प्रश्न अगदी सर्वसामान्यांच्या मनात आहे। काय नेमका नागपूरकरांच्या भावना, एक तर नागपूरवर आता मुंबईत अधिवेशन होत आहे आणि दुसरीकडे इतक्या कमी कालावधीचं अधिवेशन आहे। नक्कीच मनुष्य, आपण जर पाहिलं असेल तर गेल्या वर्षी देखील आधी अधिवेशन होईल असं सांगण्यात आलं होतं, तयारीला सुरुवात देखील करण्यात आली होती, पण वेळेवरती अधिवेशन मुंबईत येईल असं जाहीर करण्यात आलं होतं। आता करोनाचा संसर्ग कमी झाला आहे आणि नागपूरमध्ये जे आहे अधिवेशन होईल असं सगळ्यांना वाटत असताना आता वेळेवरती परत घोषणा करण्यात आली की मुंबईला आहे आणि तेही 5 दिवसाचं। त्याच्यामुळे नागपूरकर कुठेतरी नाराज झालेले आहेत। नागपूर करारामध्ये अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्यात यावं अशी तरतूद आहे, पण तरीही सलग दुसऱ्या वर्षी आपण पाहतो आहे की नागपूरमध्ये अधिवेशन होत नाहीये। त्याच्यामुळे विदर्भाचा मुद्दा असेल किंवा विदर्भाचे प्रश्न असतील ते चर्चेला जाणार की नाही यावरती सगळ्यांचा रोष आहे। कारण अनेक प्रश्न आहेत जे अधिवेशनाच्या माध्यमातून पुढे येतात, पण आता मुंबईमध्ये होणार आहे ते कमी कालावधी, त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नांना न्याय मिळेल का, हा नागपूरकरांच्या मनामध्ये प्रश्न आहे। त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्या लोक आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया काय वाटतं। हे मुंबईत आता अधिवेशन गेलं आहे, नागपूरमध्ये होत नाही आहे, ती तर नाराजी असेलच, पण 5 दिवसात होत आहे, त्याच्यामुळे चर्चेला भरपूर वेळ मिळेल की नाही। ही सरकार फक्त मातोश्रीपर्यंत सीमित राहिली आहे, विदर्भाच्या प्रश्नावर लक्ष द्यायला तयार नाही। 28 सप्टेंबर 1953ला जो नागपूर करार करण्यात आला होता, नागपूर कराराप्रमाणे इथे एक हिवाळी अधिवेशन इथे होणं आवश्यक होतं, परंतु मागील 2 वर्षापासून तुम्ही पाहता विदर्भाच्या जनतेच्या प्रश्नावर चर्चाच होत नाही आणि मुंबईत अधिवेशन घेत आहे। तर अशा याच्यात पक्ष असो या विपक्ष असो विदर्भाच्या जनतेच्या प्रश्नावर कशा प्रकारे लक्ष देणार आहे। इथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढून राहिली आहे, त्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही। शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे जे कनेक्शन आहे ते कटत आहे, त्यावर ना तर पक्षवाले बोलत आहे ना विपक्षवाले बोलत आहे। इतकेच नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आज कारखानदारी नसल्यामुळे युवक हा नैराश्यात गेलेला आहे। अशा याच्यात जनतेच्या प्रश्नावर प्रकाश टाकण्यासाठी एक उम्मीद म्हणून, आशा म्हणून लोकांना वाटत होतं की बाबा हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल तर कमीत कमी इथे नागपुराच्या विदर्भाच्या जनतेच्या प्रश्नावर लक्ष देण्यात येईल, पण तसं काही होताना दिसत नाही आणि उलट हे मुंबईला अधिवेशन भरवत आहे, हे चुकीचं आहे। म्हणून मुंबईच्या अधिवेशनात विदर्भाची चर्चा होताना आमच्या विदर्भाच्या जनतेला दिसत नाही। नक्की दिसत नाही, पण आपण जर पाहिलं असेल मुंबई जरी होत असेल तरी कालावधी फार कमी आहे, त्याच्यामध्ये लोकांची सामान्यांचे जे प्रश्न आहे ते मार्गी लागतील का? नाही, नक्कीच नाही लागणार, कारण की जो कालावधी ठेवला आहे 5 दिवसाचा ठेवला आहे। 7 दिवसात जरी आता 2 दिवस सुट्टे आले आहेत आणि त्या 5 दिवसात काहीच लागणार नाही आणि यांचे स्वतःचे जे फाईल्या पेंडिंग आहेत ते फक्त त्या आमदार खासदार जे आहे, आमदार लोक जे आहेत, मंत्री लोक आहेत, ते
पास करतील आणि त्याचसाठी म्हणून त्यांनी फक्त 5 दिवसाचं म्हणजे लोकांचे प्रश्नाकडे आणि प्रामुख्याने विदर्भाकडे यांनी दुर्लक्ष केलेले आहे. हीच सरकार नाही तर बाकीचे ज्या काही सरकार आले याच्या अगोदर त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. हा नागपूर कराराचे उल्लंघन आहे. यांना विदर्भाशी व विदर्भाच्या जनतेशी काहीही घेणं देणं नाही. यांनी सरळ केंद्र शासनाला म्हणावं की आम्ही विदर्भाचं पूर्ण करू शकत नाही, तर यांनी वेगळा विदर्भ राज्य द्यायला पाहिजे. नक्कीच वेगळा विदर्भ राज्य द्यायला पाहिजे ही मागणी आहेच अनेक वर्षापासून. काय वाटतं मुख्यमंत्र्यांना काय सांगाले? नागपूरमध्ये घेण्यात येत नाही तरी पण मुंबईत होत आहे, तर दिवस वाढवले पाहिजे होते का? अधिवेशनाचे जास्त कालावधी करायला पाहिजे होता का? या कालावधीत काही होईल असं वाटतंय का? जो नागपूर करार झाला होता कमीत कमी त्याचं पालन तर करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आठवडाभर काय कोरोना काळात ठीक आहे, पण गेल्या 2 वर्षापासून इथे अधिवेशनच नाही. बघा, नागपूर कराराप्रमाणे सारखा विकास झाला पाहिजे, त्यामध्ये विदर्भाचे सारखाच विकास झाला पाहिजे अशी त्यामध्ये अट होती. लोकसंख्येप्रमाणे 23% इथे नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या, पण फक्त आता 2% नोकऱ्या देण्यात येत आहे. त्यामुळे इथली बेरोजगारी प्रचंड वाढत आहे. इथे सिंचनाची व्यवस्था नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. हे सगळे विदर्भाचे प्रश्न आहे. त्याकडे जाणून बुजून आणि शिवसेना हे विदर्भद्रोही आहे, पूर्वीपासून हे विदर्भद्रोही आहे हे आपल्या लक्षात आलेलंच आहे. म्हणून त्यांना एक तर आमचं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्ही एकसारखा अत्याचार करून राहिला तर आम्हाला वेगळा विदर्भ देऊन द्या, आम्ही आपला इथे आपल्या पद्धतीने विकास करू. नाहीतर तुम्ही विकासाचा पूर्णपणे जो नागपूर करार झाला होता त्याचं पालन करून इथला विकास करा, इथल्या बेरोजगारांना नोकरी द्या, 23% त्यांना नोकरी द्या आणि सिंचनाची व्यवस्था करा. इथे बघा तुम्ही सिंचनाची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करत आहे. गोसी खुर्दसह 131 धरणं इथे अपूर्ण स्थितीत आहे. जर ते पूर्ण आले तर इथे 60 ते 70% शेती हे ओलिताखाली येईल आणि इथला शेतकरी सुखी होईल. पण यांचं कोणाचकडे लक्ष नाही. म्हणजे यांनी असं वाऱ्यावर सोडून दिलं, तुम्ही मरा किंवा जगा, आम्हाला काही घेणं नाही, आम्ही फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विकास करू अशी ह्या सरकारचं धोरण आहे. त्याच्यामध्ये काही चर्चा होणार नाही. तुला मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं? मला तर एकच सांगायचं होतं, माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण तिथनं सर्व काही करताय मुंबईमधनं. तुम्हाला आता मानेचा त्रास झाला तर तुम्ही दवाखान्यात ॲडमिट आहे. आतापर्यंत तुम्ही मुंबईमध्ये बसून ऑनलाईन पद्धतीने सर्व काम करत होते, तर आता जे हिवाळी अधिवेशन होतं इथे सुद्धा तुम्ही ऑनलाईन काम करू शकत होते. किंवा तुमची जर इतकीच परिस्थिती, इतकीच दयनीय अवस्था होती तर तुम्ही हा हिवाळी अधिवेशन जो आहे हा पूर्णपणे रद्दच करायला पाहिजे होता ना. कशाला विनाकारण 5 दिवस तुम्ही इथे अधिवेशन म्हणजे नाटक करून राहिले का? तुम्ही आम्हाला लोकांना, जनतेला मूर्ख बनवून राहिले का? 5 दिवसाच्या अधिवेशनात कोणत्या तुम्ही समस्या मांडाल? जनतेच्या समस्या मांडाल की फक्त स्वतःचं खेळगंमत कराल? आणि जे बाकीचे उरलेले प्रश्न आहेत ते केव्हा आणि कधी मांडणार? पुढच्या नवीन पावसाळी अधिवेशनमध्ये करणार का? म्हणजे आता हेच चालत राहणार आहे, हा अधिवेशन, पुढचं अधिवेशन, हे असं करून जनतेला मूर्ख बनवणं बंद करा टोटली. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर जनतेमध्ये रोष आहे. एक तर नागपूरमध्ये घेतला नाही त्याचा रोष आहे, आणि दुसरीकडे 5 दिवसाच्या दिवसांमध्ये या दिवसांमध्ये काय समस्यांवरती तोडगा निघणार आहे हा सगळ्यात मोठा सवाल जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. मनुश्री, निश्चितच आपण अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अधिवेशन हे मुंबईत आता भरवण्यात येणार आहे. त्यावरनं खास करून विदर्भामध्ये आपण बघतोय नाराजी बघायला मिळते. अर्थातच नागपूरला हे अधिवेशन होणार होतं, तयारी सुद्धा झाली होती. मात्र मुख्यमंत्री त्यांच्या आजारपणामुळे थेट मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. इतरही ठिकाणी आपण प्रतिक्रिया बघणार आहोत. आपण बघतो एकीकडे विदर्भवासीय नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळतं, तर दुसरीकडे इतर लोक जे आहेत ते सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. कारण इतक्या कमी कालावधीमध्ये मुळात बिलं कशी पास होणार, कमी कालावधीमध्ये जनतेचे प्रश्न कसे मांडणार, हा सवाल प्रत्येकाला समोर उपस्थित झालेला आहे. आपण थेट औरंगाबादला जाणार आहोत. सचिन बडे आपल्याबरोबर आहे. सचिन, काय नेमकं औरंगाबादकरांचं म्हणणं आहे? खरं तर पीक पाणी ज्या पद्धतीने आता मराठवाड्याला अतिवृष्टीला सामोरं जावं लागलं होतं, विविध प्रश्न आहेत, त्यांचं मार्गी लागणं अजूनही बाकी आहेत. त्याचबरोबर कोरोनाचं संकट आहे, शाळा आता सुरू होत आहेत, अनेक सारे प्रश्न आहेत. इतक्या कमी कालावधीमध्ये प्रश्न सोडवणार कसे हा सवाल उपस्थित होतोय. मनुश्री, हिवाळी अधिवेशनाचा जो काही वेळ आहे, कालावधी आहे, तो खूपच कमी आहे. मग सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवले जाणार हा सुद्धा पुन्हा प्रश्न उपस्थित होतोय. महत्वाचं म्हणजे शेतकरी असेल, त्यानंतर एसटी कर्मचारी असेल आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थी असेल, भारताचं भविष्य म्हणजेच, यांचा प्रश्न कसा मार्गी लागेल हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. आजकाल शेतकऱ्यांना जे मदत आहे ती मदत सुद्धा वापस घेतली जात आहे, त्यांना मदत मिळत नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थी जे आहेत त्यांचे सुद्धा महत्वाचे प्रश्न आहेत. मग ते स्पर्धा परीक्षा असतील, विविध प्रकारचे मुद्दे असतील, ते सुद्धा ताटकळत पडलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात काय त्यांना हा मुद्दा जो आहे हा कसा त्यांना मांडावा वाटतोय, किंवा हा मुद्दा त्यांना पटतोय का. भाऊ, काय सांगणार, हिवाळी अधिवेशनाला जो काही वेळ मिळायचा, मोठा मिळायचा, आणि जे काही
मराठवाड्यातील प्रश्न असतील किंवा राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, महत्त्वाचे मुद्दे असतील, हे मांडता येत होते. परंतु आता कालावधी खूप कमी मिळतोय. या कमी कालावधीमध्ये राज्याला एक न्याय मिळेल का आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल का? सर, मुळात ह्या अधिवेशनाचा कालावधी हा खूपच कमी आहे आणि महाराष्ट्रापुढे सध्या प्रश्न खूप सारे आहेत. हे सरकार तर मला असं वाटतं की फक्त मुंबईकरांसाठीच आहे की काय काय माहिती, कारण मराठवाडा आणि विदर्भाकडे तर ह्या सरकारने लक्ष द्यायचं ठरवलंच नाही. आता सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे, विद्यार्थ्यांची आता आरोग्य भरती झाली, त्याच्यामध्ये घोळ झाला. महाराष्ट्रापुढे इतके सगळे ज्वलंत मुद्दे असताना तुम्ही अधिवेशनाचा कालावधी कमी करता, यात काही अर्थच नाही. आता आरोग्य विभागामध्ये भरती झाली सर, त्याच्यामध्ये घोटाळा झाला, सरकार मान्यच करायला तयार नाही, तर त्यात आपली चूक मान्यच करणार नाही तर चूक सुधारणार कशी? आता ड्रग इन्स्पेक्टरची ऍड निघली, विद्यार्थ्यांना कालावधी एवढा कमी आहे, म्हणजे 4 वर्षाचा डिग्री केल्याच्या नंतर 3 वर्षे त्यांनी प्रॅक्टिस करायची, हा कुठला न्यायवाला आहे? त्याच्यामुळं या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये तुमचा फार्मसीचे सुद्धा तुम्हाला मुद्दे मांडता येत नाहीयेत. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्याचे सुद्धा मुद्दे रखडलेले आहेत, आरोग्य भरतीचे रखडलेले आहेत, शेतकऱ्यांची मुलं शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. मग अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं, या कालावधी संदर्भामध्ये कालावधी वाढायला हवा होता का आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्हाला काय पोहोचवायचंय? सीएम उद्धव साहेब, जसे तुम्ही आपल्या मुलाचा विचार जसा करता, तसंच आमच्या फार्मसीचे विद्यार्थी असेल किंवा एमपीएससी यूपीएससी करणारे, आपल्या आईबापाच्या कष्टावरती अभ्यास करणारे विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करा. कारण फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी एवढे 4-4 वर्ष पैसे घालून डिग्री पूर्ण केली आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज एवढ्या नाहीयेत. 87 जागांची जाहिरात तुम्ही काढली, अनुभवाची अट लावली, FDA ने तुम्हाला वेळोवेळी सांगून सुद्धा सेवा प्रवेश नियमामध्ये बदल केले नाहीत. आज आम्ही इथे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी मानसिक ताणामध्ये फसलेत, नैराश्यामध्ये जाण्याची वेळ आली आहे. 7 तारीख शेवटची आहे, लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यायला हवा. आम्ही अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून प्रत्येकाला कमीत कमी 15 ते 20 जिल्ह्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिंगणे साहेबांना बोलून काय मुद्दा आहे हा अधिवेशनात मांडायला वेळ मिळेल का, तुम्हाला काय वाटतं? हा बी फार्मसीच्या किंवा इतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना इलिजिबल नाहीये त्यांना तुम्हाला वेळ मिळेल का? सेवा प्रवेश नियमामध्ये लवकरात लवकर तातडीने बदल करणार का? अधिवेशनामध्ये आमचे मुद्दे घेणार का? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार का? शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी आमची मागणी आहे. अधिवेशनामध्ये हा मुद्दा सुद्धा घ्यायला हवा, परंतु वेळ जर कमी असेल तर हा मुद्दा मांडणार कसा, असा प्रश्न उपस्थित होतोय. अधिवेशनाचा वेळ कमी करण्यात आलाय, विद्यार्थ्यांचे प्रश्न, भरतीचे प्रश्न, ताटकळात पडलेले प्रश्न, असे बहुतांश प्रश्न आहेत. हा अधिवेशनाचा वेळ कमी झालेला आहे, हा तुम्हाला उचित वाटतोय का आणि कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं जाईल आणि दुर्लक्ष होईल, काय वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री साहेब, मला तुमच्याशी बोलायचं आहे, कारण की आम्ही 4 वर्षाची डिग्री करतोय बी फार्मसी, तिला तुम्ही एक प्रोफेशनल डिग्री म्हणून घोषित करा आणि सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करून आम्हाला एक प्रोफेशनल डिग्री म्हणून घोषित केल्यानंतर आम्हाला जी एमपीएससीने जे ऍड काढलेली आहे ड्रग इन्स्पेक्टरची, त्यामध्ये आम्हाला जी 3 वर्षाची अट दिलेली आहे ती अट शिथिल करण्यात यावी. तुम्ही शरद पवार साहेब, तुम्ही जसा रोहित पवारचा विचार करता, तुमचा बारामती मतदारसंघ असून तुम्ही जामखेडला जसं रोहित पवारला निवडून आणता, तसं आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा विचार करा आणि जी ड्रग इन्स्पेक्टरची जी जाचक अट आहे ती काढून अधिवेशनात मांडायला हवं का, तुम्हाला वाटतंय का? कारण कालावधी तर कमीच आहे मग ह्या अधिवेशनाचा. अधिवेशनामध्ये नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी आणि अजित पवार साहेबांनी यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, एवढंच मी सांगेन. आपण पाहू शकतो जो काही कालावधी दिलेला आहे तो कालावधी खूपच कमी आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न तर खूप आहेत, मग या हिवाळी अधिवेशनामध्ये हे प्रश्न मांडले जातील का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळतोय आणि अधिवेशनाचा जो काही कालावधी आहे हा खूपच कमी आहे. मनुष्य अर्थातच हीच तक्रार आता अगदी विविध स्तरातून खरं तर आता व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळते. अगदी सर्वसामान्य असो, शेतकरी असो, गृहिणी असो, विद्यार्थी असो, प्रत्येक जण या अधिवेशनाच्या कालावधीवर नाराज आहे, कारण प्रत्येकाचे स्वतंत्र असे प्रश्न आहेत, प्रत्येक जण त्यामध्ये भरडला गेलेल्या आहेत. अधिवेशनाच्या मार्गे तरी आम्हाला न्याय मिळेल अपेक्षा प्रत्येकाला आहे. अर्थातच आपण आता जाणार आहोत साताऱ्याला जाणार आहोत. प्रशांत जगताप सुद्धा आपल्यावर. प्रशांत, काय नेमकं सातारवासी यांचं म्हणणं आहे? नक्कीच मनश्री, खरं तर हे हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूरला होणार होतं, मात्र ते आता मुंबईमध्ये हे अधिवेशन होत आहे. ह्या अधिवेशनाचा कालावधी जो आहे तो खरं तर 5 दिवसाचा आहे आणि या 5 दिवसामध्ये खरं तर राज्यातल्या ज्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या खरं तर त्या मांडल्या जातील का असा प्रश्न जो आहे तो खरं तर नागरिक उपस्थित करतात. आपल्यासोबत काही सातारकर आहेत, आपण खरं तर त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत सरकारकडून त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल ताई? डिसेंबरमध्ये जे 5 दिवसाचं अधिवेशन फायनली जाहीर केलेलं आहे, पण या 5 दिवसाच्या अधिवेशनात नक्की काय काय प्रश्न मांडणार आणि काय काय समस्या सोडवणार हा मोठा प्रश्न पडलेला आहे आम्हाला नागरिकांना.
महिला अत्याचाराचं तर अगदी टोक गाठलेलं आहे महाराष्ट्रात. म्हणजे त्याच्याबद्दल आता काही नाही बोललं तरच योग्य होईल असं मला वाटतंय. रोज सकाळी 2-4 नवीन मोठ्या मोठ्या घटना महिला अत्याचाराच्या किंवा अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या ज्या ऐकायला मिळत आहेत, त्यामुळं मन अगदीच सुन्न झालं आहे आमचं. पण त्याच्याचबरोबर पेट्रोल डिझेलची जी दरवाढ आहे, जी महाराष्ट्र सरकारने कमी करावीच, 5 रुपये 4 रुपये काहीतरी आमची अपेक्षा होती, ती होणार नाही असं डिक्लेअर केल्यावर म्हणजे राज्य सरकारने त्याच्यावर काय अभ्यास केला? अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत की ज्या या अधिवेशनामध्ये विरोधक तर असं काय म्हणतात ते पोटली साठवूनच बसलेले आहेत, पण त्याच्यावर चर्चाच करायची नाही, प्रश्न सोडवायचेच नाही, उत्तरच द्यायची नाही, असा मानस आहे का या सरकारचा? एवढंच प्रश्नचिन्ह आमच्या सर्व नागरिकांपुढे उभं राहिलेलं आहे. एकंदरीत जे 5 दिवसाचा जो कालावधी आहे कुठेतरी सरकार पळवाट काढतंय असं तुम्हाला वाटतंय? काय होणार आहे 5 दिवसात? पळवाट तर नक्की काढतंय. पळवाट ही कशासाठी? ही फक्त नेते मंडळींच्या सोयीसाठी आहे का? याच्यातून काय फायदा होणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला हे पण आम्हाला त्यांनी सांगावं. आणि कशा पद्धतीनं 5 दिवसाचं त्यांचं प्लॅनिंग आहे अधिवेशनाचं हे जर जाहीर केलं तर आम्हाला पण त्याच्यावर व्यवस्थित विचार करता येईल. नक्कीच ताई, काय सांगाल की तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही काय सरकारकडून अपेक्षा करताय जे अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहे? नमस्कार. पहिली गोष्ट 5 दिवस आहेत का आमच्यासाठी? कारण की सरकार आमच्यासाठी आहे, लोकशाहीसाठी सरकार आहे, आम्ही जो सरकारसाठी नाही आहे. सो 5 दिवस आमचे हे काय विचार करणार आहे? आज पेट्रोलचे दर वाढलेत, जॉबला माणूस जातं, त्याचा पगार जर 4-5 हजार असेल तर त्याचा निम्मा पैसे सगळं त्या पेट्रोललाच जायचं. आज चोऱ्या मारे होतात कशामुळं? महागाई एवढी वाढली आहे की खायला अन्न नाहीये, त्यातून लॉकडाऊन, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यातनं रोजगार नाहीये आणि सरकारकडे फक्त आमच्यासाठी 5 दिवस आहेत, ते पण अधिवेशन चर्चा करण्यासाठी. वा. म्हणजे ताई मला एक सांगा की कोरोनाचा काळ आता कमी झालाय, खरं अधिवेशनाचा काळ वाढवला पाहिजे होता, याच्यावर तुमचं काय? नक्की कमी झालाय ना दादा कोरोनाचा काळ, कारण सगळं जे काय होतंय ते नोव्हेंबरमध्येच येतात सगळे नवीन नवीन व्हायरस. गेल्या वेळेस पण कोरोनाचा तर 1 वर्ष झाल्यावर नोव्हेंबरमध्ये वाढदिवस पण साजरा केला की चीनमध्ये तो जन्माला आला. आता हा ओमिक्रॉन नवीन, त्याचा भाऊ बहीण काय असेल त्याचाही जन्म नोव्हेंबरमध्ये झालाय. म्हणजे हे अधिवेशन किंवा निवडणुका पुढं जाव्या या दृष्टीनं या व्हायरसचे हे होत आहे का? तुम्हाला खरं काय अपेक्षा आहे? काय सरकारकडून खूप जास्त अपेक्षा आहेत आणि कुठलीच अपेक्षा पूर्ण होत नाहीये, तर आम्ही अपेक्षा व्यक्त करायची का? ही ताई आत्ता जसं म्हणाली की सरकार नागरिकांसाठी आहे, तर असं कुठंच वाटत नाहीये. या 2-3 वर्षात 2-2.5 वर्षामध्ये ज्या काही कंडिशन्स आहेत ह्याच्यात नागरिकांचा किती विचार करून सगळं प्लॅनिंग केलं जातंय ह्याच्यावर पूर्ण आम्ही नाराज आहोत. की तुम्ही नाराज आहात, पण मला एक सांगा की एकीचं बळ जे आहे ते खरं तर मोठं मानलं जातं. 3 पक्ष सरकार जी एकत्र येऊन सरकार स्थापन करतात, मात्र ह्यांची एकी कुठेतरी दिसत नाहीये, त्यामुळे हे पळवट काय असतं दादा माहितीये का? जेव्हा 80% मतं विखुरली जातात तेव्हा 20% वाले त्याच्यावर प्रभुत्व गाजवतात. म्हणजेच काय, 80% लोकांनी एकत्र येऊन ह्याला जेव्हा मोठ्या प्रमाणात विरोध होईल तो होत नाहीये, म्हणून 20% वाले चुकीचे असले तरी पण त्यांचा विजय होतोय. हे जे महाआघाडी सरकार आहे, हे महाआघाडी ही त्यांनी त्यांच्या सोयीसाठी केली आहे, थोडीच जनतेच्या सोयीसाठी केली आहे. जनतेच्या सोयीसाठी जर ही आघाडी झाली असती तर जनता नाराजच झाली नसती. नक्कीच, खरं तर जनतेच्या सोयीसाठी ही महाविकास आघाडी स्थापन झालेली नाहीये, तर ते राजकीय लोकांच्या सोयीसाठी ही महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे. जो अधिवेशनाचा जो काळ आहे तो 5 दिवसाचा आहे, तो खरं तर कमी आहे असं सातारकरांनी व्यक्त केलेलं आहे. निश्चितच, आणि हीच भावना अख्ख्या राज्यभरात आपल्याला बघायला मिळतात. जनतेचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून खरं तर हे अधिवेशन भरवण्यात येतं. मात्र अधिवेशनाचा जो कालावधी जवळजवळ 1 महिना असतो, मात्र तो 4 ते 5 दिवसांवर आला तर जनतेचे किती प्रश्न सोडवले जाणार, हे असे अनेक प्रश्न आता त्यामुळे आता उपस्थित केले जात आहेत. इतरही ठिकाणच्या प्रतिक्रिया आपण बघणार आहोत, पण घेऊया एक ब्रेक. पाहत रहा लोकशाही न्यूज.
खरं तर आपण बघतो आता कोरोनाला बऱ्यापैकी नियंत्रण आल्यानंतर निर्बंध आता बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, व्यवहार सगळे सुरळीत होत आहेत, जनतेचे प्रश्न सुद्धा आता मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. असं असताना सुद्धा ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मार्गी लागतात ते अधिवेशनाचाच कालावधी कमी करण्यात आल्यामुळे खरंच जनतेच्या प्रश्नांबाबत राजकारणी नेते किती गंभीर आहेत हा सवाल आता उपस्थित केला जातोय. जळगावला जाणार आहोत, आपल्याला मंगेश जोशी आपल्याबरोबर आहेत. मंगेश, काय नेमकं सांगाल, जळगावकरांच्या या सगळ्याबाबत काय म्हणणं आहे? नक्कीच मनुष्य आपण बघतोय की ज्या पद्धतीने खरं तर राज्यभरातील ज्या अनेक नागरिकांचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, याकडे खरं तर सरकार आता गांभीर्याने या अधिवेशनात लक्ष देईल असं अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र जो काही कालावधी कमी करण्यात आलेला अधिवेशनाचा, या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार का असा देखील एक प्रश्न उपस्थित केला जातोय. थेट आपण नागरिकांकडे जाणून घेऊया. तर काय सांगाल, ज्या पद्धतीने खरं तर 5 दिवसाचा जो कालावधी करण्यात आलेला अधिवेशनाचा, या कालावधीमध्ये ज्या काही अनेक समस्या आहेत, हा कालावधी कुठेतरी कमी वाटतोय, काय वाटतं सरकारला, आपण काय सांगाल? एवढा जो हा कमी कालावधी आहे, तर या कमी कालावधीमध्ये प्रश्न भरपूर आहे आपल्याकडे, आणि या एवढ्या कमी कालावधीमध्ये हे प्रश्न कसे काय सुटणार आहेत किंवा कसं हे मार्गी लावणार आहेत मुख्यमंत्री साहेब, याचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी द्यावे. नक्कीच दादा, आपण या विषयाकडे कसं बघता की ज्या पद्धतीने जो कालावधी कमी करण्यात आलेला आहे, अनेक प्रश्न आहेत, जिल्ह्यातले प्रश्न असतील, राज्याचे प्रश्न असतील, असं असताना मात्र हा कालावधी जो आहे लोकप्रतिनिधी आपले ठामपणे या ठिकाणी भूमिका मांडू शकतात आपल्याला वाटतं? एक तर प्रश्न जास्त आहेत महाराष्ट्राचे आणि कालावधी कमी केलेला आहे, परंपरा पण खंडित केली आहे. जे आता हे तुळजापूरला वगैरे जातात दर्शनाला, तर मग ह्या अधिवेशनाला नागपूरला जाऊ नाही शकत. बारामतीला कधी झालं नाही अधिवेशन याच्या आधी. या सगळ्या परंपरा पण खंडित होतात. ते लोकांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीच. 5 दिवसामध्ये गोंधळच राहील, यांचा काहीही करणार नाही आहे सरकार. नक्कीच आता या विषयाकडे कसं बघता की ज्या पद्धतीने जो कालावधी कमी करण्यात आलेला आहे, खरं तर गेले मागच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते सर्वसामान्यांचे प्रलंबित आहे. असं असताना मात्र लोकप्रतिनिधी असतील, राज्य सरकारचे नेते मंडळी असतील, या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडू शकतात, सक्षम असतील आपल्याला वाटतं? सर्वात आधी तर मी या अधिवेशनाचं नामकरण केलेलं आहे हिवाळी मनोरंजन अधिवेशन, कारण सातत्याने आपण बघतोय ही आघाडी सरकार आहे त्यापासून मनोरंजन चालू आहे. मागच्या अधिवेशनामध्ये खूप सुंदर मनोरंजन झालं. अरे जनतेचे प्रश्न किती गंभीर आहेत, हा जनतेच्या प्रश्नांचा बघा किती प्रश्न प्रलंबित आहे. शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहे, परिवहन कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. असा समस्यांचा मोठा पहाड या आघाडी सरकारने स्वतःच्या डोक्यावर करून घेतलेला आहे आणि हे कधी सोडवणार आहेत. आणि आपल्या सोयीसाठी स्वतःच्या घरादारी म्हणजे स्वतःच्या एरियामध्ये हे अधिवेशन आयोजित करायचं, सगळं सोयीने करायचं, यांना काहीच करायचं नाही आहे. हे फक्त एक एंटरटेनमेंट होणार आहे महाराष्ट्रीय जनताचं. हे कुठल्याही प्रकारच्या समस्या प्रश्न पूर्ण करणार नाही आहेत, पुरवण्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. प्रत्येक गावात समस्या आहे हो. यांनी स्वतःसाठी ताट निर्माण करून ठेवलं. अनेक समस्यांनी ग्रस्त असे महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक आहे. मला सांगा 5 दिवसामध्ये या समस्या कशा सुटणार आहेत? यांना तिथं जायचं, एंटरटेनमेंट करायचं आहे आणि आपले जे काही मागण्या असतील स्वतःच्या मतदारसंघातल्या फेवरच्या त्या करून घ्यायच्या, मागण्या मंजूर करून घ्यायच्या गदारोळामध्ये. आणि नक्कीच येणाऱ्या 5 दिवसामध्ये महाराष्ट्राला सुंदर असं मनोरंजन होणार आहे. फुल TRP सगळ्या चॅनलची वाढणार आहे, हे नक्कीच आहे. हे एक मग मला असं म्हणायचं आहे, सगळं ऑनलाईन होतं आहे ना, करा ना ऑनलाईन. कशाला हा तमाशा, कशाला हा खर्च करताय? जनतेच्या तिजोरीवर तुम्ही मस्त आहे की अधिवेशनामध्ये पैसे उडवायचे एकदम. ह्या अधिवेशनाचा खर्च तुम्ही मीडियाला विचारणार आहे मी, अधिवेशनाच्या खर्चावर सुद्धा नजर ठेवा. 5 दिवसांचा खर्च, परंपरेचा खर्च, नेहमीच आपला 15 दिवसांचा जी नियमित आपली जी परंपरा होती अधिवेशनाची ती खंडित करण्यात आलेली आहे. 5 दिवसांचा खर्च आणि 15 दिवसांचा खर्च याचं ताळमेळ तुम्ही लावा आणि बघा किती अमाप खर्च होणार आहे अधिवेशनामध्ये. फुल एंटरटेनमेंट होणार आहे. महाराष्ट्र जनतेचं एंटरटेनमेंट होण्यासाठी हिवाळी मनोरंजनाचं अधिवेशन आघाडी सरकारने केलेलं आहे. नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेने या अधिवेशनाचा आनंद घ्यावा, आनंद लुटावा, फुल एंटरटेनमेंट करावा असं मला वाटतं. नक्कीच म्हणून आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने राज्यातील अनेक प्रश्न जे आहेत ते आरक्षणाचे प्रश्न असतील किंवा ST कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिला सुरक्षेचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना केवळ 5 दिवसामध्ये हे सर्व प्रश्न सुटतील का, यावरती एक देखील दुबत निश्चित हाच सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे निश्चित हा कालावधी कमी असण्याचं मत जे आहे हे व्यक्त केलं जात आहे. बरोबर आहे, निश्चितच आहे. खरंच या 5 दिवसामध्ये जनतेचे किती प्रश्न सुटतील हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पंढरपूरला जाणार आहोत, अभिराज उबाळे सुद्धा आपल्या बरोबर आहे. अभिराज, काय नेमकं सांगाल? आपण बघतो पंढरपूरवासियांचं काय म्हणणं आहे, कारण आपण बघतो अनेक समस्या, म्हणजे पंढरपूरचे शेतकरी असो त्यांना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरं जावं लागतंय. खूप साऱ्या आशा खरं तर सरकारकडनं असते, मात्र सरकार राजकारणातच व्यस्त असल्याचं बघायला मिळतंय.
नक्कीच मनुश्री पावसाने झोडपलं आणि राजाने मारलं तर दाद कोणाकडे मागायची अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. प्रत्येक घटक हा आंदोलन करतोय आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी आणि त्या विषयी जिथं आवाज उठवला जातो त्या कायदे मंडळाचं अधिवेशन मात्र कुठंतरी 2 ते 5 दिवसाचं होतंय. यामुळे खरंच नाराजगी आहे. आपले विषय आपल्या समस्या मांडण्याचं जे पटल आहे कायदेशीर मंडळ आहे त्या ठिकाणी मांडता येत नाही. माझ्यासोबत पंढरपूरकर आहेत. मला सांगा, अधिवेशनाचा कालावधी गेली 2 वर्ष झाले, जास्तीत जास्त 2 ते 5 दिवसाचा होतोय. यातून प्रश्न सुटणार आहे? सध्या कोविडमुळं आणि अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार हे होत आहे, त्यांची सोडवू शकत नाही. त्यामुळं इथली महाराष्ट्रातील सरकार आणि जनता निराश आहे. कारण की एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल किंवा दलित आणि महिलांवरती वाढत्या अत्याचाराचा प्रश्न असेल, हे सरकार सोडवण्यासाठी यांची अपयशी ठरलेलं आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि जो कालावधी कमी ठेवलेला आहे त्या कमी कालावधीमध्ये लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत. या सरकारला आवाहन करतो की येत्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा. नक्कीच आपलं अपयश झाकण्यासाठी सरकार कालावधी कमी करत आहे असं आपल्याला वाटतंय का? निश्चितपणाने हे सरकार अधिवेशनाचा कालावधी कमी करत आहे. कारण भारतीय लोकशाहीमध्ये ज्या 4 स्तंभापैकी भारतीय संसद, न्यायालये, विधानमंडळे आणि मीडिया या 4 स्तंभापैकी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेमध्ये जे कायदे केले जातात ते संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि विधानमंडळामध्ये प्रादेशिक दृष्टिकोनातून तिथले त्या समाजाचे जे प्रश्न आहेत त्यांची चर्चा विधानमंडळामध्ये करून त्या प्रश्नांवरती कायदे बनवण्याचा सुद्धा अधिकार विधानमंडळाला असतो. गेले 2 वर्ष कोविडच्या महामारीमुळे या ठिकाणी अधिवेशन पूर्णकालिक झालेलं नाही आणि हे सरकार अधिवेशनाच्या कालावधीत कपात करून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की आज या महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत, त्याची चर्चा विधानमंडळामध्ये झाली पाहिजे. त्या समस्यांमध्ये जी महत्त्वाची समस्या आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा मागासवर्गीयांच्या पदोन्नतील आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा शेतकरी असतील, कामगार असतील, एस टी कामगारांचा प्रश्न आहे, असे महिलांच्यावरील वाढत्या अन्याय अत्याचाराचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत की त्यांची उकल होणं गरजेचं आहे आणि ती उकल होत नाही. याच्यासाठी 5 दिवसात हा प्रश्न समजणार नाही, सुटणार नाही. लोकप्रतिनिधींना निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका कायदे मंडळामध्ये मांडत असताना त्यांचं म्हणणं, समाजाचं म्हणणं त्या ठिकाणी ठासूनपणाने मांडून त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत असताना कुठली तरी पळवाट शोधून 15 दिवसाचं अधिवेशन 5 दिवसावर आणून हे सरकार पाय काढता घेण्याचा प्रयत्न करत आहे. या दृष्टिकोनातून पाय काढण्याचा प्रयत्न करत आहे. एक विद्यार्थी म्हणून काय तुला अडचणी काय वाटतं? गेल्या 2 वर्षापासून कोविडच्या प्रादुर्भावामुळं जे काय महाविद्यालय पूर्णपणे बंद आहेत, त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे प्रश्न बरेच 2 वर्षामध्ये पेंडिंग राहिलेले आहेत. जसे की शिष्यवृत्ती जी असेल, सारथी असेल, असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कच खात आहेत. ह्या ठिकाणी 5 दिवसाचं अधिवेशन हे फक्त एक फॉर्मॅलिटीसाठी केलेलं आहे. मुळात म्हणजे कसं आहे, ज्या वेळेस सरकार बसला हा विषयच पूर्णपणे गणलेला आहे. ह्या सरकारला बाकी कशाचं घेणं देणं नाही. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी कशाचं काही घेणं देणं नाही. ह्यांना फक्त आपले हप्ते कसे गोळा करायचे ह्याच्यावरच सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत कॉन्सन्ट्रेशन होऊन सरकार चाललेलं आहे. आणि विद्यार्थ्यांनी जसं की आता शिक्षण मंत्र्यांचा जर आपण विचार करायला गेलं, एका बाजूला शिक्षण मंत्री शेवटच्या अर्थातच आपण बघताय सरकार किती गंभीर आहे जनतेच्या प्रश्नांबाबत हा सवाल आता उपस्थित केला जातोय. कारण ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले जातात त्या अधिवेशन जवळजवळ 4 ते 5 दिवसांचंच फक्त भरत असल्यामुळे जनतेचे किती प्रश्न सोडवले जाते आणि खरंच जनतेला न्याय मिळणार का हा सवाल उपस्थित होता. एकीकडे राजकारणात व्यस्त दिसत आहेत तर जनता मात्र आपल्या समस्यांमध्ये त्रस्त असते बघायला मिळतं आणि या समस्या सोडवण्यात राज्य शासन, राजकारणी किती गंभीर आहे तर सवाल या अधिवेशनाच्या कालावधीमुळे आता उपस्थित केला जातो आहे. अर्थातच सरकारने याची दखल घ्यावी ही मागणी सुद्धा केली जाते. या सगळ्याचे अपडेट्स आपण बघणार आहोत, पण इथेच थांबूया. पाहत रहा लोकशाही न्यूज.